त्यांनी स्वतःने त्याला आत्महत्येचा प्रवृत्त केल्याने मुलाला धमकी दिली होती आणि तुला पण आणि तुझ्या दोघं मुलांना पण आणि तुझ्या बाईला पण सगळ्यांना संपून टाकू। मला खरोखर त्या व्यक्तीसाठी न्याय पाहिजे। काय सांगणार नेमकं आज तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, गुन्हा दाखल केला त्याचा काय नेमकी मागणी केली आपण, काय नेमका संशय आहे? तर आम्ही टाकरखेडे गावात जाऊन त्या ठिकाणी आमच्या समाजाचे एक लेडीज आणि जेंट्स दोघांचा आणि त्यांची 2 मुलं यांनी आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्या केल्याच्या नंतर आम्ही घटनास्थळी जाऊन सर्व माहिती घेतली गावाच्या लोकांना आणि त्या ठिकाणी असं आम्हाला निष्पन्न झालं की त्यांनी स्वतःने त्याला आत्महत्येचा प्रवृत्त केल्याने जे लोक संबंधित असतील, जे लोक विरुद्ध त्यांनी गुन्हा दाखल केला आहे ते सर्व आम्ही चौकशी करून परत पोलीस स्टेशनला आलो। साहेबांची भेट घेतल्याच्या नंतर तर सरांनी आम्हाला सांगितलं वस्तुस्थिती खरी काय ती सरांना आम्ही समजून दिलं की आम्हाला खरोखर त्या व्यक्तीसाठी न्याय पाहिजे आणि सरांना आम्ही बसून विनंती केली की या लोकांना न्याय भेटायला पाहिजे। आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल होऊन योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही निवेदनात पण म्हटलेलं आहे आणि आमच्या पण तसंच म्हणणे सरांनी सहकार्य केलेलं आहे। हे धन्यवाद। व्यक्ती जे होते सुनील बेटे होते, हो मृत्यूपूर्वी व्हिडिओ देखील केला होता बरं का। त्या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की बा माझ्या अंत्यसंस्कारासाठी ते घरामध्ये नंबर वगैरे देऊन ठेवले, त्यावर तुम्ही फोन करून माझ्या अंत्यसंस्काराची तयारी करायला सांगितलं। हो, त्यांच्या खिशामध्ये एक डायरी होती, त्यांनी सांगितलं पण होतं माझ्या मागच्या खिशात डायरी आहे म्हणून। त्यात 4 नंबर आहेत, त्या नंबरावरती फोन करून माझी विल्हेवाट लावण्याचे त्यांना सांगून द्यायचे असे त्यांच्या म्हणणं होतं। काय नेमकं संशय तुमचा, काय करतं काय नेमकं? तिथं आम्ही चौकशी केली। चौकशी केल्यानंतर आम्हाला असं समजलं की जो संबंधित व्यक्ती होता त्याच्या आणि सुनील या बाईचे प्रेम संबंध होते आणि त्याला कळाले होते, त्याने तो बोलला सुद्धा की हे असं करू नको म्हणून। मग जो 6 आरोपी आहे तो स्पष्ट म्हणाला की मी ते चालूच ठेवणार आहे। हो, त्या मुलाला धमकी दिली होती आणि तुला पण आणि तुझ्या दोघं मुलांना पण आणि तुझ्या बाईला पण सगळ्यांना संपून टाकू असं त्यांनी सांगितलेलं होतं। हो, गुन्हा दाखल करतात आणि चालूच आहे। 10-15 मिनिटं गुन्हा दाखल होणारच आहे। काय मागणी राहणार तुमच्या? आमची मागणी एकच राहणार आहे, एका कुटुंबाचे 4 लोक गेलेले आहेत, त्यांना न्याय भेटायला पाहिजे जेणेकरून परत अशा गोष्टी घडणार नाहीत। म्हणून आम्ही सरांना निवेदन पण दिलेलं आहे आणि सरांनी पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। अंमळनेर शहर सकाळी 5:28 वाजेच्या सुमारास एक दुर्घटना घडलेली होती। रेल्वेच्या समोर एक कुटुंब समोर येऊन त्यांनी आत्महत्या केलेली होती। त्याच्यामध्ये सुनील भिल, पार्वती भिल, राज भिल आणि सनी भिल असे 4 लोक मयत झालेले होते। त्या संबंधाने जो सुनील भिल आहे त्याच्या बहिणीने तक्रार दिलेली आहे की सदर प्रकरणामध्ये पार्वताबाई भिल हिला वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न एक सीताराम तानकू भिल उर्फ गटलू हा वारंवार मुकादम आहे, तो संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता। त्यातून पती पत्नीमध्ये वादविवाद होत असल्याने सदर जो सीताराम तानकू भिल आहे त्याने सदर कुटुंबाला आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून फिर्याद दिलेली असल्याने अंमळनेर शहर पोलीस स्टेशन येथे सदर बाबत गुन्हा दाखल करून आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे। पुढील कार्यवाही करीत आहोत। त्या स्तरावर आम्ही प्राथमिक तपासात तसं निष्पन्न झालेलं आहे, पण सविस्तर तपासांती त्याच्यामध्ये आम्ही पुराव्यासह पुढील कार्यवाही करीत आहोत।